मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवत आहे आमच्या गावाजवळ झालेली बैलगाडा शर्यत कशी असते ती. मी आणि माझे 2 मित्र आम्ही असे तिघे मिळून बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आमच्या जवळच्या गावात गेलो होतो. तेथे बघितलं तर काय, खूप गर्दी झालेली होती. बऱ्याच ठिकाणून बैलगाडा शर्यतीसाठी टांगे आलेले होते. बैलगाडा शर्यत बघण्याचा अनुभव हा पहिल्यांदाच असल्यामुळे एकदम थरार होता आणि डोळ्याला विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने एकदम डेंजरच बैलगाडा शर्यत होता. अंगावर काटा आणणारा. काय तो रोमांच, काय तो आनंद. फक्त नाद एकच, बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यतीसाठी यात्रेपेक्षा जास्त हजारो संख्येने लोक बैलगाडा शर्यत बघण्यासाठी जमलेले होते. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी आणि बैलगाडा शर्यतीसाठीचे खटाटोप चालू होती. जो तो आपले गाड्या आणत होता आणि बैलगाडी जुंपून शर्यत चालू होती. जवळजवळ 1-1 किलोमीटरची शर्यत जोरजोरात चालू होती आणि सगळीकडे धुरळा चालू होता. साधारणतः बैलगाडा शर्यतीसाठी 1 किलोमीटरचा ट्रॅक तयार केलेला असतो 2 साईड आणि 2-2 जोड्या साधारणतः सोडत असतात 2 बाजूने आणि मग दोन्हीमध्ये ती शर्यत होत असते. जो पहिले येईल त्याचा मान व त्याला काही प्रमाणात बक्षीस पण असते आणि गर्दी भरपूर प्रमाणात झाली होती. काही बैलगाडी ट्रॅक सोडून पण इकडे तिकडे जात होते. त्यामुळे भीती पण वाटत होती बघताना, अंगावर येते का काय बैलगाडी. पण तसं काही झालं नाही. शर्यत सर्व व्यवस्थित पार पडत होत्या. बक्षिसांचे वाटप पण चालू होतं. जो तो आपलं बॅच घेऊन आल्या नाव नोंदत होता आणि शर्यतीसाठी आपला गाडा तयार करत होता. मागे बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्यामुळे आम्हाला काय बघायला भेटली नाही. पण आता बरेच वर्षानंतर आम्ही पण साधारणतः बरेच वर्षानंतर बैलगाडी शर्यती पहिल्यांदा बघितली आणि सगळ्यांना तो रोमांच अनुभवता आला. काहीतरी वेगळंच थ्रिल बघायला मिळत होतं. गाडीवाले बैलगाडी त्यांचे जुंपताना कसरत बघत होतो आम्ही, कशा पद्धतीने ती गाडी गळा घालता येते सर्व आणि ती मेहनत ते एकदम काहीतरी भारीच होतं. आले बरोबर मला काम आहे बस मी रवी म्हणत तुला मी इकडे बोगस
बंदी आने लगी काम येतं हे काम द्या उद्या व्हॉट्सअपला तू मांग गाडी बेकारच खेळ राव बेकार नाही बेकारच खेळ कोणी कुस्त्या ज्याचे डोरचे शांत ज्याचेच मस्त खाली पडलं त्याला गाडी हा ना